नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कटोरी ब्लाउजवर प्रिन्स कटचे माप कसे घ्यायचे. तर ब्लाउजवर आपण ते माप घेतलेले आहे, ते कसे घ्यायचे ते तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते माप याच्यावर ड्रॉ कसं करायचं, त्याची कटिंग कशी करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकूया. तर बघा, व्हिडिओ माप आले होते आपले. पूर्ण उंची 13 + 1 14, छातीचा माप 11 + 1.5 12.5, पुढील गळा 5चा, मागील गळा पाठ 6ची, तयार शोल्डर होतं 3.25, बाही उंची होती 7.5 + 1 9.5, बाही दंड 6.5चा, कंबर घेर 7.5चा, गळा रुंदी 2.5ची, मोंढा 5.5चा. अशा प्रकारे आपलं ते माप आलेलं होतं. तर चला आपण या पेपरवर कसं ड्रॉ करायचं, ते कटिंग कशी करायची हे बघूया. तर माझ्याकडे हे कार्डशीट पेपर आहे. तुमच्याकडे जर कार्डशीट पेपर अवेलेबल नसेल तर तुम्ही न्यूजपेपरवर हे कटिंग करू शकतात. तर सगळ्यात पहिले बघा, न्यूजपेपरचा आता फोल्डच असतो. आपल्या कार्डशीट पेपराचा मी डबल घडी करून घेतले आहे. तर जॉईंटचा भाग माझ्या लेफ्ट हँडला म्हणजे डाव्या साईडला ठेवायचा आणि ओपन भाग आपला उजव्या हाताला म्हणजे राईट हँडला ठेवायचा. तर अशा प्रकारे सगळ्यात पहिले ठेवण्याची एक पद्धत करून घ्यायची, जेणेकरून आपला कटिंग समजल्यावर चुकत नाही. तर बघा, मी जॉईंटच्या बाजूने टेप सरळ ठेवून आपल्याला पहिले पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स बनवायचा आहे. तर सगळ्यात पहिले पूर्ण उंची घेऊया आपण 13 + 1 14. मी 14वर निशाण मारलं. ओके, आपली पूर्ण उंची आली आहे 14ची. आता आडवं माप आपल्याला घ्यायचं आहे छातीचं. छातीचं माप कसं घ्यायचं बघा, टेप आडवा करायचा 11 + 1.5 12.5. तर या साईडलाही आपल्याला 14चं निशाण मारायचं. असा बॉक्स प्रॉपरली करून घ्यायचा, निशाण एकदम व्यवस्थित आले पाहिजे. हे बघा 12.5. तर आपण हा बनवला आहे पूर्ण उंची आणि छातीचा बॉक्स. तुम्ही स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घेणे. खरं तर बॉक्स आखण्यासाठी पट्टीचाच वापर करत जाणे. जर आपली ही रेष चुकला तर मग ब्लाऊजची फिनिशिंग खराब होते, शिवताना खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे पट्टीनेही बॉक्स बनवत चला. तर आपलं हे बघा, हे बॉक्स बनला आहे पूर्ण उंची आणि छातीचं माप. ओके, आता आपल्याला गळ्याचा बॉक्स आणि मोंढाचा बॉक्स घ्यायचा आहे. तर गळ्याच्या बॉक्ससाठी आपल्याला बघा, गळा रुंदी आहे, आडवं कोणतंही माप रुंदीवाला घ्यायचं. तर बघा, तर गळ्याची रुंदी आहे आपली 2.5 आणि शोल्डर आपलं आलं आहे 3.25. तर 2.5 आणि 1.6चं शोल्डरचं माप आपण फिक्स ठेवायचं. आता इकडून 2.5 पासून आपल्याला काय करायची, गळ्याची उंची घ्यायची. गळा उंची आली आहे आपली 5. ओके, मी हा बॉक्स बनवून घेतला गळ्याचा. तर पहिला बॉक्स आपला पूर्ण उंची आणि छातीचा झाला. दुसरा बॉक्स आपला गळ्याचा झाला. तिसरा बॉक्स आपल्याला बनवायचा आहे मोंढा. ही टोटल उंची आपली आली आहे, रुंदी आपण घेतली आहे 6. ओके, इकडून मी बोलले तुम्हाला मोंढ्याची उंची 5.5 फिक्स ठेवायची. ही सरळ 5.5वर एक निशाण मारून घ्यायचं आणि ही जे बॉक्स आहे तो फिटिंगच्या मापापर्यंत सरळ न्यायचा आडवा. ओके, हा तिसरा बॉक्स बनला आहे मोंढाचा. तर उंची आपली 5.5ची. ओके, तर गळ्याच्या निशाण आखण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच म्हणजे 1ला 2 रेषा असताना असा तिरपी रेष आपण गळ्याच्या बॉक्समध्ये ड्रॉ करून घेऊ. हे बघा, मी ड्रॉ करून घेतली. तर या स्केलच्या साहाय्याने आपण गळ्याचा शेप बनवूया. या स्केलच्या साहाय्यानेच तुम्ही गळ्याचा शेप बनवला तर गळा खूप छान गोलगरीत येतो आणि शेपही खूप सुंदर बनतो. हे झाला गळ्याचा बॉक्स. आता मोंढ्याची कटिंग कशी करायची बघा. 1 इंच आपल्याला बॉक्समध्ये आतल्या बाजूने तिरपा घ्यायचा, 1 इंच, त्याच पुढे अर्धा इंच वर वाढवायचा. म्हणजे 1 आणि 1.5ची आपल्याला एक रेषा सरळ तिरपी रेष मारायची. तिकडेही ही 1 इंच जे आहे फ्रंट मोंढ्यासाठी आणि हा जो 1.5 इंचावर निशाण आहे तो बॅक मोंढ्यासाठी. तर स्केलच्या साहाय्याने आपण हे गोल शेप आपण मोंढ्यासाठी मारून घेऊया. हे बघा, ओके.
तर आपलं हे मोंढ्याचा पण बॉक्स तयार झाला आहे. आता आपल्याला प्रिन्स कट करायचा आहे. प्रिन्स कट करायच्या 2 पद्धती आहे. एक क्रॉसपट्टीवाला असतो आणि एक विदाऊट क्रॉसपट्टीवाला आहे. तर मी तुम्हाला आता विदाऊट क्रॉसपट्टीवाला स्टिच करून दाखवणार आहे, कारण की कस्टमरला त्यांना पट्टी नको आहे. तर खालच्या बाजूने बघा एक 4 इंचावर निशाण मारायचं. ओके, तेच सरळ वरती 4 इंचावर निशाण पुन्हा मारायचं. हे मी किती घेतलं 4, हे पण घेतले 4. ओके, 4 4. एक राऊंड शेपमध्ये आपण हा असा शेप आपण प्रिन्स कटचा देऊन घेऊया. थोडा गोलमध्येच घ्यायचा, कारण की तिची प्रिन्स कटचा शेप असा असतो, खूप सुंदर वाटतो. ब्लाऊज त्यात खूप छान बसते. हे बघा असा शेप देऊन गेला. आता प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगते. तर बघा हे जे 4 इंचावर आपण निशाण मारला आहे, तिकडून आपल्या जॉईंटच्या बाजूने पाऊण इंच म्हणजे 1 ला 2 रेषा कमी असल्यावर एक निशाण मारायचं. इकडच्या साईडने हे 1 ला 2 रेषा कमी असताना निशाण मारायचं. आणि हे जे 4 इंचाचा पॉईंट आला आहे तर जॉईंटच्या बाजूने सरळ वर जाऊ द्यायचा असा. हे बघा इकडून असा वर. आता हा थोडासा नॉर्मली टर्न घेऊन असा गोल शेप द्यायचा. बघा खूप सुंदर असा शेप आपला बनला आहे. आता 1 ते 1.5 इंच आपण स्ट्रेट घ्यायचा आणि हा नॉर्मली असा राऊंड शेपमध्ये आणून तो इकडे एंड करायचा. तर अशा प्रकारे आपल्याला प्रिन्स कटचा शेप बनवायचा असतो आणि खूप सुंदर असा आपला प्रिन्स कटचा शेप बनला आहे. आता मेन महत्त्वाचं मी तुम्हाला काय सांगितलं, आपली जरी फिटिंगचं माप 11 आला आहे तर आपण त्यात 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. ओके, पण 1.5 इंच ते कटिंगमध्ये जाणार. हे बघा हा जो कटिंग करायचा आहे, इकडून कटिंग झाला तर आपला 1.5 इंचाचा जो मार्जिन होता तो इथंच संपला. तर आपल्याला त्यासाठी ह्या साईडने पुन्हा 1.5 इंचाचं मार्जिन वाढवावं लागेल. आता तुम्ही जर नवीन असाल तर बॅक साईडनेही तुम्ही ते जे निशाण आहे तेवढं एक्स्ट्राचंच असू द्या. कटिंग करताना स्टिच करताना कपडा तुमच्याकडून कमी जास्त होतो. आणि जे परफेक्ट शिवणारे असन, ज्यांना स्टिचिंगचं नॉलेज असेल, त्यांनी हा बॅक पार्ट मागचा नाही वाढवला तरी चालेल, फ्रंट पार्ट तर हा कंपल्सरी वाढवावाच लागेल. आता बघा हा 1.5 इंचाचा आपण मार्जिन एक्स्ट्राचं वाढवलेलं आहे, कारण की हे कटिंग होणार आहे. कटिंगमध्ये आपल्या अर्धा इंच 1 इंच इथं कमी होणार आहे. 1.5 इंच ऑलरेडी इथं कट करून जाणार आहे. स्टिचिंगसाठी कपडा लागणार आहे, त्यासाठी आपण हा 1.5 इंचाचा एक्स्ट्रा कपडा घेतला आहे. तर अशा प्रकारे आपण प्रिन्स कटचा शेप बनवला आहे. खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आता आपण बाहीची ड्राफ्टिंग करून घेऊया. तर बघा न्यूजपेपरचा हा आहे पार्ट. खाली उरलेली माझी जागा आहे. तुम्ही दुसराही न्यूजपेपर घेऊ शकतात जर तुमच्याकडे जागा अवेलेबल नसेल. तर बघा हे कुठे बाही उंची आपली नको, मोठी बाही उंची आपण ते नंतरून कट करूया. आता याची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगून देते. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं, हा जो आपला बॉक्स बनला आहे तो आपण कट करून घेऊया. ओके, हा मोंढ्याचा जो वरचा शेप असतो ना तो आपल्याला कट करायचा आहे. बघा आता आपण काय करून घेऊया, जॉईंटचा भाग जो जॉईंट झालेला आहे तो कट करून घेऊ. आता हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे, तो बाजूला ठेवून देऊ. सांगितल्याप्रमाणे बघा मी जो 1.5 इंच वाढवला आहे तर तुम्ही 1.5 इंच इथून कटही करू शकता, कारण की मागे काय वाढलेला नाही, त्यात काय कटिंग नाही, जसं आहे तसं. पण माझं म्हणणं आहे हाही पार्ट आपण तसाच ठेवूया. हा 1.5 इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे तो आपण कट नको करायला. ओके, तर यामध्ये सगळ्यात पहिले आपण हा मोंढ्याचा शेप कट करून घ्यायचा आतला, कारण की बरंचदा काय होतं हे मोठे शेप कट केले जातात. जो छोटा राऊंड शेप असतो तो आपल्याकडून कटच होत नाही. तर माझं म्हणणं असतं की मोंढ्याचा आपण हा पार्ट पहिले बाजूला काढून देऊया. आता प्रिन्स कटचा शेप कट करताना बघा ही जे आपण सरळ रेषा आहेत ते घेऊया. हा जो शेप बनवला आहे आपण तो कट करून घेऊया. हे बघा खूप सुंदर असा बनलेला आहे. इकडे कटोरीसारखा प्रिन्स कट आपला फुगेल. आता आपण गळा कट करून घेऊया.
हा जो पार्ट आपण बनवला होता तो आपल्या काहीच कामाचा नाही आहे, तो बाजूला टाकून देऊया. आता बघा, हा आपला बॅक पार्ट तयार झाला, हा आपला फ्रंट पॅक. काचशीट असल्यामुळं खूप कडक असतो, तो लवकर फोल्ड होत नाही. तरी बघू शकता तुम्ही, खूप छान असा आपला शेप बनणार आहे. हे बघा. आता आपण स्लीवची कटिंग कशी करायची ते बघून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे, माझ्या मते तुम्हाला ते नक्कीच समजलं असणार. आता आपण बाही कशी कटिंग करायची ते बघूया. तर बाही कटिंग करायची आहे, तर बघा हा आपला पेपर आहे. याचाही सेम पद्धतीने जॉईंटचा भाग आपल्या डाव्या साईडलाच आला पाहिजे. तर आपण मी काय करते, पूर्ण उंची मी खालून वरती मोजते. जे आपलं मेन ब्लाऊजचं माप असतं ते वरतून खाली टेप नेते आणि बाहीसाठी खालून वरती चेक करते. आता माझी पूर्ण उंची आली होती बाहीची आपली बघा 8.25. 8.25 मध्ये 1 इंच मिळवला 8.9. तर खालच्या बाजूने आपण 8.9 वर एक निशाण मारूया. आलं. हे बघा, टेप मी कुठे ठेवला आहे, खालच्या बाजूने. तुम्ही वरच्या साईडनेही घेऊ शकता. ते एक बॉक्स बनवायचा आहे. माझी सवय खालच्या बाजूने वर असल्यामुळे मी त्या पद्धतीने ठेवते. तर बघा, 8.9 वर एक निशाण मारलं. एक तुम्हाला फिक्स मेजरमेंट सांगितलं की आडवा मार्क्स बॉक्ससाठी मी 10चं घ्यायला लावलं आहे. तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असाल तर त्यात तुम्हाला कळेल, मी प्रत्येक वेळेस बाहीसाठी 10चं बॉक्स ठेवते. याचं काय असं माहिती का, प्रत्येक वेळेस मापं लक्षात ठेवणं खूप कठीण असतं. कोणाला 9 घ्यायचं, कोणाला 10 घ्यायचं, किती मापासाठी. एक तुम्ही फिक्स मेजरमेंट ठेवा की 10चं आपल्याला आडवं माप बाहीसाठी घ्यावं लागतं. मग ते कोणत्याही ब्लाऊजला तुम्हाला ते परफेक्ट बसतो, कमी वगैरे काहीच पडत नाही. बघा, अशा प्रकारे मी 10 आणि हे 9ची उंची घेतली आहे. ओके. तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे सुट्टे भाग आहे बघा, ओपन भागाच्या बाजूने वरच्या बाजूने वरतून खाली 2.5 इंचावर एक निशाण मारायचं. हे बघा, 2.5 इंच. ओके. 2.5 इंचावर मी एक निशाण मारलं. आतल्या बाजूने आपल्याला 2 इंच घ्यायचं. बाहीचा शेप येण्यासाठी हे मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. या मेजरमेंटनुसार तुम्ही बाहीचं ड्राफ्टिंग केलं तर खूप छान तुमची बाही कटिंग होणार. बघा, आता एक मशी आकार म्हणजे माशाच्या आकारासारखा एक राऊंड शेपमध्ये बाही इकडे जॉईन करून घ्या. ही खूप सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवली आहे, सांगितले आहे आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ते येणार आहे. आता हा जो फुगलेला भाग आहे त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच आतमध्ये पुन्हा एक शेप बनवायचा असतो. ओके. हे बघा, मी तो शेप बनवला. आता जे खालच्या बाजूने काय करायचं आपल्याला, 1.5 इंच आतमध्ये आणि ह्या साईडनी आपल्याला तो जॉईन करायचा. हे बघा, तर आपली बाहीची आकृती झालेली आहे, ड्राफ्टिंग झालेली आहे. कट कसं करायचं बघा. हा जो वरचा शेप बनवला आहे ना आपण, तोच कट करायचा, खालचा शेप कट करायचा नाही. जर ज्यांना माहिती असेल हा शेप कट करून तो पुढच्या बाजूने ठेवायचा असतं मोंढ्याचा, तर मी हा शेप कधी कट करते, बाही सेम असेच कट करून घेते. आणि जेव्हा आपल्याला मेन फॅब्रिकवर आपण बाही स्टिच करून घेतो आणि मोंढ्याच्या टायमिंगला आपल्याला जेव्हा शिवायचं असते त्यावेळेस मी तो हा शेप कट करत असते. तो मी तुम्हाला माझ्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवेन. जेव्हा मी शिवायचा स्टिच करण्याचा व्हिडिओ काढेल त्यावेळेस तुम्ही माझा एकदा चेक करून घ्या, कमी कसं कटिंग करते कसं ठेवते. आता बघा, ही आपली बाही खूप सुंदर अशी बनली आहे. माझ्या मते तुम्हाला माझं शिकवलेलं समजलेलं असेल. जर तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि याचं स्टिचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.